बंजारा समाज म्हटलं की रानावनातील शिकार करून खाणारा समाज असं ओळखलं जातं. पण याच समाजाने एक आदर्श समाजासमोर ठेवलाय. रानातील सर्वात वेगवान, चतुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्या प्राण्याला जीवनदान दिल्याची घटना घडली. सोलापूर दक्षिण भागातील नद्या, नाले आणि विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे पाणी आणि अन्नाच्या शोधात वन्यजीवांची मानवी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांचा हा प्रवेश त्यांच्याच जीवावर बेतू लागला आहे. कुमटेगाव तांडामध्ये रस्त्याजवळ एक मादी जातीची हरिण जमिनीच्या फ्लॉटिंग केलेल्या लोखंडी तारेला धडक झाल्याने त्याचे चारही पायाला दुखापत होऊन जखमी अवस्थेत वेदनेने किंचाळत ओरडत ठाण मांडून होती. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून या हरिणीच्या पाठीमागे कुत्रे लागल्याने पळत असताना घटना घडल्याची प्राथमिक माहिती शिक्षक मोहन राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ही घटना पाहताच कुमटे तांड्यातील शिक्षक व त्याच्या भावाने वेळेचे अवलंब न करता तिथेच असणाऱ्या एका पत्रकाराला याची माहिती दिली. यानंतर दक्षिणचे वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देताच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन हरिणीला जखमी रेस्क्यू करत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वप्रथम जखमी अवस्थेत पाहणारे कुमटे तांड्यातील शिक्षक मोहन राठोड यासह तांड्यातील युवकांचे, पत्रकारांचे तसेच सर्पमित्र राहुल शिंदे यांच्या टीमने जी तत्परता दाखवत या मादी हरणीला जीवनदान दिल्याने या सर्वांचे सर्वत्र कौतुक होत असून वन विभागाच्या वतीने या सर्वांचे आभार मानण्यात आले. वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.